नमस्कार. तब्येत पाणीच्या या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला आवळ्याचे सायंटिफिक 9 फायदे सांगणार आहे. आवळ्याला इंग्रजीत इंडियन गुजबेरी म्हणतात. या व्हिडिओमध्ये आपण आवळा कसा खावा जेणेकरून तुम्हाला याचे सर्व फायदे कसे मिळतील याबाबतही जास्त माहिती घेणार आहोत. आवळा व्हिटॅमिन सी देणारं एक सुपर फ्रूट म्हणायला अजिबात हरकत नाही. आवळ्यामध्ये संत्र्यापेक्षा दुप्पट व्हिटॅमिन सी असतं. WebMDच्या माहितीनुसार 100 ग्रॅम फ्रेश आवळ्यातून 20 संत्र्यांएवढं व्हिटॅमिन सी आपल्याला मिळतं. डाळिंब देखील खूप चांगलं अँटीऑक्सिडंट म्हणून आपण ओळखतो, पण आवळ्यातून आपल्याला डाळिंबाच्या तुलनेमध्ये 5 पट जास्त व्हिटॅमिन सी मिळतं. यावरून तुम्हाला कळलंच असेल की आवळा हा व्हिटॅमिन सीचा किती चांगला सोर्स आहे. तर आयुर्वेदामध्ये आवळ्याला रसायनाच्या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलंय. रसायन वात, कफ आणि पित्तदोष नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आयुर्वेदात आवळ्याचा वापर हा केव्हापासून केला जातोय हे सांगता येणं शक्य नाही, पण हजारो वर्षांपासून आयुर्वेदामध्ये आवळा वापरला जातो. त्यामुळे आवळा रोज खाल्ला तर अनेक आजारांपासून आपल्याला संरक्षण मिळू शकतं. आवळ्याचा पहिला फायदा म्हणजे कॉमन कोल्ड किंवा सर्दी. आवळा सर्दीमध्ये खूप फायदेशीर आहे. सर्दी झाल्यास डॉक्टर व्हिटॅमिन सीच्या गोळ्या देतात. आवळा व्हिटॅमिन सीचा एक नॅचरल सोर्स आहे. आवळ्यात 600 ते 700 mg व्हिटॅमिन सी असतं. WebMDच्या माहितीनुसार खूप चांगलं अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आवळ्याचे शरीराला होणारे फायदे देखील भरपूर आहेत. व्हिटॅमिन सी शरीराला आजारातून रिकव्हर होण्यास मदत करतं. पबमेड सेंट्रलमध्ये दिलेल्या माहितीनुसार प्राण्यांवर करण्यात आलेल्या संशोधनामध्ये असं आढळून आलं की व्हिटॅमिन सी अनेक आजारांचा प्रतिबंध, आजार कमी करणं आणि विविध संसर्गाविरोधात फायदेशीर आहे. संशोधक पुढे असंही म्हणतात की व्हिटॅमिन सीचा माणसांवरही असाच फायदा होत असेल. तर संशोधकांच्या माहितीनुसार व्हिटॅमिन सी मुळे सर्दी बरी होण्यास मदत होते. तर 5 कंट्रोल ट्रायलमध्ये निमोनिया विरोधातही व्हिटॅमिन सी चांगलं असल्याचं संशोधकांना रिसर्चमध्ये आढळून आलंय. डोळ्यांना होणारा फायदा. आवळा खाल्ल्यामुळे आयसाईट सुधारण्यास मदत होते. आवळ्यात व्हिटॅमिन ए असतं, जे आपल्या डोळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. व्हिटॅमिन ए फक्त विजन किंवा दृष्टी सुधारत नाही, तर वयानुसार होणारं मस्क्युलर डिजनरेशनचा धोका देखील कमी करतं. WebMDच्या माहितीनुसार व्हिटॅमिन सी बॅक्टेरिया विरोधात लढण्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे कंजंटिव्हायटिस होत नाही. कंजंटिव्हायटिस म्हणजे सामान्य भाषेत डोळे येणं. तज्ज्ञांच्या माहितीनुसार आवळ्यामुळे डोळ्यातील इंट्राऑक्युलर प्रेशर देखील कमी होण्यास मदत होते. सतत मोबाईल किंवा गॅझेट पाहिल्यामुळे डोळ्यातील हे प्रेशर वाढतं. आवळा रेग्युलर किंवा रोज खाल्ल्यामुळे या गॅझेट्सपासून होणारं नुकसान देखील कमी होण्यास मदत होते. आवळा फॅट बर्न करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. आवळ्याचा पुढचा महत्त्वाचा फायदा म्हणजे वजन कमी होण्यास होणारी मदत. आवळ्यात काही प्रोटीन असतात. हे प्रोटीन खाण्याचं क्रेविंग कमी करतात, त्यामुळे आपल्याला भूक कमी लागते. आवळ्यामुळे आपलं मेटाबॉलिझम किंवा चयापचय क्रिया वाढते, ज्यामुळे कॅलरीज बर्न करण्यासाठी आपल्याला मदत मिळते. आवळा डायबिटीज कंट्रोलवरही फायदेशीर आहे. WebMDच्या माहितीनुसार आवळ्यातील सोल्युएबल फायबर शरीरात कमी वेळात ॲब्झॉर्ब होतं, त्यामुळे शरीरात साखर ॲब्झॉर्ब करण्याचं प्रमाण मंदावतं. याचा फायदा शरीरातील साखरेचं प्रमाण संतुलित राहण्यासाठी होतो आणि शुगर स्पाइक होत नाही. टाईप 2 मधुमेही रुग्णांसाठी देखील आवळा खूप चांगला आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार या सर्व गोष्टींमुळे नॅचरल वेट लॉस होण्यासही मदत होते. आवळा रोगप्रतिकार शक्ती देखील वाढवतो. आवळ्यात व्हिटॅमिन सी आहे, ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. आवळ्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज असतात. आवळ्याचा पुढचा फायदा आहे कॅन्सर विरोधात. आवळा खाल्ल्यामुळे कॅन्सरचा धोका देखील कमी होतो असं तज्ज्ञ सांगतात. पबमेड सेंट्रलमध्ये लिहिण्यात आलंय की संशोधनात आढळून आलं की आवळ्यामध्ये अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहेत. अमेरिकन जर्नल ऑफ अप्लाइड बायोटेक्नॉलॉजी रिसर्चमध्ये छापण्यात आलंय की प्री क्लिनिकल रिसर्चमध्ये आढळून आलं की आवळ्यात केमोथेरपी आणि रेडिएशनचे साईड इफेक्ट कमी करण्याचे गुण आहेत. संशोधनातून असंही समोर आलं की कॅन्सरमध्ये पेशींची होणारी असामान्य वाढ ही आवळ्यामुळे कमी होऊ शकते आणि ह्याचा फायदा कॅन्सर रुग्णांना देखील होऊ शकतो.
आवळ्याचा पुढचा फायदा समजून घेण्याआधी हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. पुढचा फायदा म्हणजे आवळ्यातील फायबर बॉवेल मुवमेंट रेग्युलेट करण्यामध्ये आणि इरिटेबल बॉवेल सिंड्रोमचा त्रास कमी करण्यास मदत करतात. WebMDच्या माहितीनुसार आवळ्यातील हाय लेव्हलचं व्हिटॅमिन सी शरीराला पौष्टिक घटक ॲब्झॉर्ब करण्यासाठी फायदेशीर ठरतात. एका संशोधनात ऍसिड रिफ्लेक्सेसचा त्रास असलेल्या 68 रुग्णांना दिवसातून 2 वेळा असं 4 आठवडे आवळ्याच्या गोळ्या खाण्यास दिल्या. या रुग्णांमध्ये हार्टबर्न कमी झाल्याचं संशोधकांना आढळलं. तर 2011 मध्ये प्राण्यांवर करण्यात आलेल्या रिसर्चमधून समोर आलं की आवळ्यात डायरिया कमी करण्याच्या देखील प्रॉपर्टीज आहेत. आवळ्यामुळे खाणं चांगल्या पद्धतीने पचण्यास देखील मदत होते. तुम्हाला माहितीये आवळ्यामुळे स्किन हेल्थला देखील फायदा होतो. आवळा केसांच्या वाढीसाठी आणि केस गळती कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. आवळा असलेल्या हेअर ऑइल बाबत तुम्ही ऐकलंच असेल. पबमेड सेंट्रलमध्ये छापण्यात आलेल्या एका संशोधनानुसार एका स्टडीमध्ये 42 लोकांना आवळा आणि नारळाचं पाणी असलेलं सिरम 90 दिवस रोज वापरण्यासाठी दिलं. या लोकांमध्ये केसांची वाढ चांगली झाल्याचं दिसून आलं. आवळ्याचा पुढचा फायदा आहे तो म्हणजे लिव्हर हेल्थ सुधारतो. आवळ्यामुळे लिव्हरचे आजार असतील किंवा यकृताला सूज असेल तर चांगला फायदा मिळतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याबाबत माणसांवर करण्यात आलेलं संशोधन हे खूप कमी आहे, पण आवळा खाल्ल्यामुळे यकृताचं कार्य सुधारतं असं दिसून आलंय. त्यामुळे फॅटी लिव्हरला सूज आली असेल किंवा हेपेटायटिस असेल तर आवळ्याचं सेवन केल्यामुळे फायदा होतो अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. आवळा यकृताला झालेलं नुकसान कमी करतो आणि यकृताच्या पेशींना देखील प्रोटेक्ट करतो. तर उंदरांवर करण्यात आलेल्या संशोधनामध्ये असं आढळून आलंय की आवळ्यामुळे वजन आणि पोटावरील चरबी कमी झाली आणि फॅटी लिव्हरचा त्रास कमी होण्यास देखील मदत मिळाली. आवळ्यातील अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज या यकृतासाठी किंवा आपल्या लिव्हरसाठी खूप फायदेशीर आहेत. तर आता आपण जाणून घेऊया की आवळ्याचा वापर तुम्ही कसा करू शकता. आवळा फ्रेश मिळाला तर तुम्ही त्याची चटणी करू शकता किंवा आवळ्याचा ज्यूस काढू शकता किंवा आवळा सुकवून त्यानंतर त्याची पावडर बनवून देखील तुम्ही खाऊ शकता. सर्दी किंवा खोकला असेल तर आवळा आणि मधाची पेस्ट बनवून तुम्ही जर कोमट पाण्याबरोबर खाल्ली तर तीही तुम्हाला फायदा देते. वजन कमी करण्यासाठी आवळ्याचं ज्यूस देखील फायदेशीर ठरू शकतं. पण तज्ज्ञांच्या माहितीनुसार रात्री गरम पाण्यासोबत जर आवळ्याची पावडर घेतली तर पोटामध्ये गॅस किंवा ऍसिडिटी यांसारखा त्रास होणार नाही. हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा, कारण या चॅनलच्या माध्यमातून अशाच प्रकारे विविध गोष्टींची सायंटिफिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे.